Then the next of offering shares to existing equity shareholders. So this most important points he includes in this offering shares. The number one of right issue. So this short term, this point of 5 marks of right issue. So what is meant by the right issue? When a company want to raise further capital, it can issue shares to its existing equity shareholders in proportion to their existing shareholding. Such an issue of shares is called as a right issue of shares. Whenever a company marks further issue of shares, the existing equity shareholders have preemptive right to subscribe to the new shares offered by the company. So this preemptive rights means the first option to buy. A company can make a right issue when it is making a private placement. So this private placement means what? When the securities are offered to a select group of people. So this what is mean by this right issue of राईट इश्यू म्हणजे हक्क भाग. आता हक्क भाग कशाला म्हटलं जातं की जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्याने खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करते. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क मीन्स प्री एम्प्टिटिव्ह राईट करायला दिलेला असतो. ही जेव्हा कंपनी जेव्हा कंपनी चालू होते आणि जेव्हा ती काय करते भाग विक्री करते आणि ती भाग विक्री करण्याचा जो पहिला हक्क ती आपले जे काही विद्यमान भागधारक आहेत म्हणजे आधीचे भागधारक आहेत त्यांना देते, त्यालाच हक्क भाग असं म्हटलं जातं. प्रथम त्याचबरोबर खाजगी म्हणजे जे काही भाग विक्री होणार ते प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. आता खाजगी भाग विक्रीसुद्धा म्हणजेच काय तर म्हणजे विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप. एक ठराविक खाजगीरित्या सुद्धा ते भागांची काय करते विक्री करत असते. So this includes in these provisions in the right issue. So this which of this provision? The number one, company make right issue has to fulfill the following provisions. Number one, right shares are sold to the existing shareholders at a price which is lesser than its market price. म्हणजेच काय सांगितलं आहे की जे काय हक्क भाग होणार ते हक्क भाग विक्री किंमत ही काय आहे बाजार मूल्यापेक्षा कमी नसते. जे हक्क भागांची जी काही विक्री आपण किंमत ठरवणार ते हक्क भागांची विक्री किंमत ही त्याचं काय जे काय बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजेच काय ते आता बाजार मूल्य कशा म्हटलं की जेव्हा आपण भागांची विक्री करतो भागांची विक्री करणार असतो त्यावेळेस भागांची विक्री करत असताना त्याची दर्शनी मूल्य ठरवलं जातं. दर्शनी मूल्य म्हणजे काय की आपण जे स्वतः म्हणजे त्या विक्रेत्याने स्वतः ठरवलेले मूल्य म्हणजेच काय दर्शनी मूल्य आहे आणि प्रत्यक्षपणे बाजारात त्याची किंमत किती आहे त्या किमतीलाच काय म्हटलं जातं बाजार मूल्य असं म्हटलं जातं. म्हणजे कधी आपण ठरवलेली किंमत तिची 10 रुपये असेल आणि प्रत्यक्षपणे बाजारामध्ये ही किंमत जर वाढली असेल ते 11 रुपये झाली असेल तर त्या 11 रुपये मूल्यानंतर काय केले भागांची विक्री काय केली जाते किंवा कदाचित ते मूल्य कमीसुद्धा असू शकतं. मग ते बाजार मूल्यानुसार म्हणजे जे काय हक्क भागाची जी काही विक्री किंमत आहे ही बाजार मूल्यापेक्षा काय असते कमी असते. म्हणजे त्यांना ज्या समहक्क भागधारकांना जेव्हा ते भाग दिले जातील त्यावेळेस भाग देताना बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्यानं त्यांना काय करायचे ते भाग द्यायचे आहेत. सेकंड, अ कंपनी हॅज टू सेंड लेटर ऑफ ऑफर to the existing shareholders at the time of issuing right shares. कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान जे काय भागधारक आहे त्या भागधारकांना काय करते आधी पाठवते. म्हणजे आधीच्या भागधारकांनाच ते हक्क भागांचा वाटप केला तर मग त्यांना ते बोनस हक्क भाग द्यायचे आहे त्यासाठी त्यांना काय केलं तर लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज दिला जातो. Next, number third, the letter of offer shall mention what is meant by contains the includes in this letter of offer. The number one, the number of shares offered. Second, the period of offer, and third, the right to renounce. The shareholders have a right to give up their shares in favor of any other person. म्हणजे काय लेटर ऑफ ऑफरमध्ये कोणत्या बाबींचा समावेश केला त्यामध्ये सगळ्यात
नंबर 1 सांगितलं आहे देऊ केलेल्या भागांची संख्या, म्हणजे एकूण त्यांना किती भाग द्यायचे आहेत. मी त्या समहक्क भागधारका म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विचार केला, एका समहक्क भागधारकाचा विचार केला, तर त्याला आपण किती एकूण भाग देणार, त्या भागांची संख्या त्या लेटर ऑफ ऑफरवर नमूद केलेली असते. सेकंड, भाग विक्रीचा कालावधी, म्हणजे किती कालावधीसाठी तो भाग त्याला आपण देणार आहोत. म्हणजे हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्तही असू नये. म्हणजे ज्या तो कालावधी आहे त्याला भाग देण्याचा कालावधी हा 15 दिवसांपेक्षा कमी असता कामा नये आणि 30 दिवसांपेक्षा जास्तही असता कामा नये. तो कालावधी त्या लेटर ऑफ ऑफरवरती नमूद केलेला असतो. नंबर 3 सांगितलं आहे हक्क त्याग करणे, म्हणजेच भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. त्याचबरोबर म्हणजे आपण त्याला ट्रान्सफरेबल ऑफ शेअर्स किंवा भागांचे हस्तांतरण आपण त्याला म्हणतो, की ते असे भाग त्या आपण ते हक्क भाग देणार, ते हक्क भाग तर सहजपणे दुसऱ्या व्यक्तीला काय करू शकतो, देऊ शकतो. अशा 3 बाबींचा समावेश त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये काय केलं तर नमूद केलेला असतो. नेक्स्ट नंबर डी, 4 नंबर, द लेटर ऑफ ऑफर कॅन बी सेंट बाय रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, courier or through electronic mode. नेक्स्ट, द लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. आता आपण बऱ्याच वेळेला पाहतो की बरेचसे सोशल मीडियाचा वापर यासाठी केला तर मग ते पोस्ट करणारे रजिस्टर पोस्टचा वापरसुद्धा होऊ शकतो किंवा स्पीड पोस्टचाही वापर होऊ शकतो, कुरिअरचा सुद्धा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक जे काही पद्धती आहेत म्हणजे ईमेल्स आहेत त्याचाही वापर करून काय केलं तर ते लेटर पोहोचवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. Next, number E, if a shareholder does not respond to the right issue offer within the speculated time, it is implied that he is not interested in the offer and the company can offer the unsold shares to new investors. म्हणजे काय, जर विद्यमान भागधारकाने विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. हे बऱ्याच वेळा असं होतं की बरेचसे भागधारक ज्यावेळेस त्यांना हक्काभाग द्यायचं ठरवलं जातं त्यावेळेस त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाही. मग अशा वेळेस ते भाग कंपनी काय करते, कंपनीला मात्र भांडवलाची गरज असते, त्यावेळेस मग ते भाग कंपनी काय करते नवीन गुंतवणूकदारांना देण्याचे निश्चित करते. And then next, if the company has to obtain minimum subscription, for example 90% of the issues, हेच का, तर कंपनीने काढलेला हक्क भाग हा विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. म्हणजे जे काय कंपनी त्या भागावरती काय ते भांडवल जमा करते त्यास भागाची जी काही रक्कम जमा करते ती रक्कम जमा केलेली भागांची हे 90% असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीने तो समजा भाग 10 रुपयाला जर एक भाग विकलेला असेल तर त्या भागाची 90% रक्कम म्हणजे किती रुपये एवढी रक्कम ती जमा झालेली असणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकूण भांडवल त्या व्यक्तीकडून किती जमा केलं जाणार आहे त्या भांडवलाची 90% रक्कम त्या आधीच कंपनीकडे त्या व्यक्तीनं जमा केलेली असणं गरजेचं आहे. So this next of bonus issue or bonus share. So this most important of the 5 marks. The bonus shares are fully paid shares issued free of cost to the existing equity shareholders in proportion to their shareholding. Usually, financially sound companies issue bonus shares out of its accumulated distributable profit or reserve. Hence, as the profit or reserve are capitalized, it is also called as capitalization of profit or reserve. तर बोनस भाग कशाला म्हटलं जातं की बोनस भाग हे पूर्णदत्त असतात. म्हणजेच काय, आता आपण पाहिलं की हक्क भाग देत असताना ते 90% रक्कम त्या भागावरची जमा झाली असली पाहिजे. पण बोनस भागाचं असं नाही, तर बोनस भाग हे त्या पूर्ण भाग म्हणजे त्याच्या पूर्ण रक्कम जमा झाल्यानंतरला ते बोनस भाग त्या व्यक्तीला दिले जातात, पूर्णदत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते, म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असं म्हणतात. म्हणजे कंपनी काय करते की त्या जे काही कंपनीच्या आधीचे भागधारक आहेत त्यांना त्याचा मोबदला म्हणून कंपनी त्यांना विना मोबदला काय करते, काही भागांचं
वाटप करते त्याला बोनस भाग असं म्हटलं जातं. कुठल्याही प्रकारचा निधी त्या बोनस भागाच्या माध्यमातून त्यांच्याकडून घेतला जात नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्हणजे एकदम मोफत त्यांना त्या बोनस भागांचं वाटप करत असते. नेक्स्ट, प्रोविजन्स ऑफ बोनस शेअर्स. So this number 1 of a company can issue bonus shares only out of. So this number 1 free reserve, second security premium, third capital redemption reserve account. जे काही बोनस भाग द्यायचे आहे ते बोनस भाग कशामधून दिला त्यामध्ये पहिलीच तरतूद केली आहे. नंबर अ त्यामध्ये 1 मुक्त राखीव निधी, प्रतिभूती वाढावा खाते आणि 3 भांडवल परतफेड राखीव निधी खाते. म्हणजे या तिन्ही खात्यांमध्ये किंवा तिन्ही खातं आहे तर तिन्ही खात्यांमध्ये कंपनी वेगळा निधी बाजूला काढून ठेवत असते. म्हणजे कंपनीच्या भविष्याच्या तरतुदीसाठी कंपनी तिन्ही माध्यमातून निधी बाजूला काढून ठेवते आणि तो निधी काय करते ते बोनस भाग देण्यासाठी त्या निधीचा वापर करत असते. सेकंड, अ कंपनी कॅन नॉट इश्यू बोनस शेअर्स ओनली आउट ऑफ रिझर्व created by revaluation of assets. म्हणजे का कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. हे बऱ्याच वेळा असं होतं की कंपनीला भविष्यामध्ये एखादी नवीन ॲसेट खरेदी करायची असेल म्हणजे मशिनरी खरेदी करायची असेल किंवा बिल्डिंग एखादी बांधायची असेल तर त्यासाठी जो काय राखीव ठेवलेला जो निधी आहे त्या निधीचा कंपनी बोनस भाग देण्यासाठी वापर करू शकत नाही. Next, number C, it also cannot issue bonus shares instead of paying dividend. म्हणजेच काय तर लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. बऱ्याच वेळा आपण त्या जे काही शेअर्स जे आहे त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण त्यांना डिव्हिडंड पेड करतो, लाभांश देतो. मग ते लाभांश आणि बोनस भाग ही दोन्ही संकल्पना फार वेगळ्या आहेत. म्हणजे लाभांशच्या ऐवजी बोनस भाग आपण देऊ करू तर ते शक्य नाही किंवा ते तसं करता येत नाही. नेक्स्ट, नंबर डी, वन्स द अनाउन्समेंट फॉर बोनस शेअर्स इज मेड by the board of directors, it cannot be then withdrawn. म्हणजे काय तर संचालक मंडळाने एकदा का ते भाग जाहीर केले म्हणजे जाहीर केल्याचे काय बोनस भाग आहे ते एकदा का जाहीर केले की ते रद्द होऊ शकत नाही किंवा रद्द करता येत नाही. नेक्स्ट, नंबर ई, बोनस शेअर्स आर फुल्ली पेड अप शेअर्स. बोनस भाग हे काय पूर्णदत्त भाग असतात. हे ते कुठल्याही मोबदला न घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या बोनस भागांचे काय केलं तर वाटप केलं जातं. नेक्स्ट, नंबर एफ, शेअर होल्डर्स कॅन नॉट रिनाऊन्स फॉर एक्झाम्पल गिव्ह अवे देअर बोनस शेअर्स टू अनादर पर्सन. हेच काय सांगलं तर जे काही बोनस भाग आहे ते भागधारक बोनस भागाचा काय करू शकतात त्याग करू शकत नाही. म्हणजे हक्क भाग हे दुसऱ्याला व्यक्तीला सहजपणे देता येतात म्हणजे ट्रान्सफर करता येतात, हस्तांतर करता येतात. तसे मात्र बोनस भाग दुसऱ्याला देता येत नाहीत. अँड लास्ट, नंबर जी, देअर इज नो मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी कलेक्टेड. बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. म्हणजे किमान किती त्यांनी भागावरील हप्ते भरले पाहिजे त्याचं काही निश्चित असं काही केलं नाही, अमाऊंट ठरवलेली नाही. त्यामुळे अभिदानाची काही तेवढी आवश्यकता नसते. मात्र हक्क भागासाठी किमान अभिदानाची रक्कम म्हणजे 90% अभिदान त्याने काय केलं पूर्ण भरलेलं असणं गरजेचं आहे. मात्र बोनस भाग वाटपच्या वेळी त्याने काही किमान अभिदानाची अशी काही शक्यता म्हणजे अशी काही आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे.